हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. वेलकम. तुमचं कशा आहात तुम्ही सर्व? झाले का तुमचं जेवण वगैरे? तर माझं जेवण वगैरे झालेलं आहे. तर मी जेवण वगैरे करून रेडी होऊन साडी इडी घालून मस्तपैकी आता मी लाईव्हला येणार आहे आणि थोडा वेळ लाईव्ह करणार आहे. तुमचं जेवण वगैरे झाले तर तुम्ही लाईव्हवरती पटापट जॉईन होत जा आणि छान कमेंट करा, रील्स शेअर करत जा. जेवढी होईल तेवढी होतापर्यंत शेअरिंग फुल ठेवा, फुल स्टॉकमध्ये नका ठेवू. शेअरिंग करा, भरपूर सारे शेअरिंग करा. यूट्यूबवाल्यांनी पण, इंस्टा, फेसबुक, कारण की मी हे जे रील्स मी आता जे ब्लॉग बनवला ना छोटा, हे सोशल मीडिया सर्वीकडे शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही पण शेअर करा, पटापट कमेंट करा, छान कमेंट करा की मला पण असं एकदम फ्रेश वाटलं पाहिजे आणि मस्त करा. तर तुमचं जेवण झाले का? माझं जेवण झालेलं आहे. मी जेवण करून कामं वगैरे आवरून आरुषीला जेवू घालून रील्स काढणार आहे आता, कारण की लाईव्हला पण बसते थोडा वेळ सोशल मीडियावर आणि थोडे रील्स पण काढते छान मस्त. तर आता आरुषीला बरं वाटते. आता आरुषी पाठीमागे येऊन उभी राहिली तर ती थोडी आता छान झाली. छान म्हणजे टकाटक झाली. आता पाय वगैरे तिचे काही दुखायचं कमी झालेलं आहे. कसं वाटते ग? एकदम चांगलं. ती केस बरोबर कर, त्यामुळं ती एकदम टाकाटक झालेली आहे आणि छान झालेली आहे. मग फुल सपोर्ट करा, मला शेअरिंग करा बरं का, जास्तीत जास्त. कारण की तुम्ही जर शेअर नाही केले ना तर माझे लवकर फॉलोअर्स फेसबुकचे वाढणार नाहीत काय. आणि ब्लॉगला पण जास्त महत्त्व आहे. ब्लॉग बनवला तरच मी डॉलरमध्ये माझे हे होणार आहेत. समजते ना मी काय बोलते ते? कारण की जास्त स्पष्ट पण नाही बोलत. तुम्ही जर शेअरिंग केले माझे ब्लॉगला, थोडंसं म्हणजे सपोर्ट केला तर माझे डॉलर होतील, नाही तर नाही होणार. मग मला रील्स काढायचं बंद करावं लागेल. मग मला रील्स बंदच करावं लागेल सोशल मीडियाला. कारण की शेअरिंग नाही झालं म्हणलं शांत बसतात. केस न करू तसे लई कसली केस दिसतात अरे, बावडसारखी दिसायला लागली बघते कॅमेरामध्ये. तर माझी शेअरिंग काय होणार नाही. तर म्हणून पटापट शेअरिंग करा. आणि पाऊस काय म्हणतो तुमच्या इकडे? आमच्याकडे पाऊस नाही आहे. 2-3 दिवस झालं ऊन पडलेलं आहे. तुमच्याकडे काय म्हणतं पाऊस? लगेच मला पटापट कमेंट करून सांगा की पाऊस आहे किंवा नाही आहे काय. फटाफट कमेंट करा, छान कमेंट करा. कशी दिसते मी सांगा, कमेंट करून सांगा की आजच्या साडीवर मी साडी वेअर केलेली आहे, साडीमध्ये मी कशी दिसते.